अडचणीवर मात करा. एक मुलगा अचानक हट्ट करू लागला की काही झाले तरी शाळेत जाणार नाही. शाळेची वेळ जवळ येत गेली तसे शाळेत न जाण्याचा त्याचा निर्धार पक्का होत गेला. मुलाच्या वडिलांनी त्याला जवळ बोलावले. असे काय घडले आहे ज्यामुळे शाळेत न जाण्याचा हट्ट धरतोयस, असे वडिलांनी मुलाला विचारले. वर्गातील सर्व मुले मला चिडवतात, असे प्रतिउत्तर मुलाने वडिलांना दिले. वडील म्हणाले की वर्गातील मुलांच्या चेष्टेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही दिवसानंतर तीच मुले तुझे मित्र होतील, तुला आपलेशी करून घेतील. मात्र शाळेत न जाण्याबाबत मुलगा ठाम राहिला. पालकांनी मुलाला खूप समजावले, मात्र काही केल्या मुलगा शाळेत जाणार नाही असेच सांगत राहिला. मुलाला कसे समजवावे हे पालकांना कळेना. शेवटी मुलाच्या वडिलांनी ही बाब आपल्या एका मित्राच्या कानावर घातली. वडील, मुलगा आणि वडिलांचा मित्र बाहेर मोकळ्या वातावरणात गेले. जवळच एक पाण्याचा पाट वाहत होता. वडिलांच्या मित्राने एक दगड घेतला आणि वाहत्या पाण्यात टाकला. दगडामुळे पाण्याचा प्रवाह थांबला. पाणी साचायला लागले आणि काही वेळाने अचानक पाणी तीव्र गतीने वाहायला लागले. तो दगड पाण्यात बुडाला. या प्रात्यक्षिकानंतर वडिलांचा मित्र मुलाला म्हणाला की बाळा, कोणत्याही अडचणींना, समस्यांना घाबरून जाता कामा नये. पाण्यात दगड टाकल्यावर पाण्याचा प्रवाह थांबला, मात्र काही कालावधीतच दगडाच्या समस्येवर मात करत पाणी प्रवाही झाले. पाण्याचा पाट अडचणीवर मात करू शकतो, तर तू एक माणूस आहेस, अडचणींना का घाबरायचे? मुलाला गोष्ट समजली. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा शाळेत जाऊ लागला. वर्गातील विद्यार्थी त्याचे मित्र झाले. खूप अभ्यास करून मुलगा मोठा झाला. त्या मुलाचे नाव अहमद सुकर्णो. पुढे जाऊन सुकर्णो निसर्ग संपन्नता लाभलेल्या इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, समस्यावर मात करून पुढे जाणे श्रेयस्कर ठरते.